हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर देव कबीर साहेब कबीर भगवान अल्लाहू अकबर या परमपित्याच्या असीम कृपेने आपण सर्व सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित आहात. खूप पुण्य केलेल्या प्राण्याला मानव शरीर प्राप्त होतं. त्याहूनही पुण्यवान तो प्राणी आहे जो सत्संग प्राप्त करतात, सत्संगाला येतात. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग ऐकत नाही तोपर्यंत आपण आपल्या परंपरागत कर्मांना अंतिम मानून त्यावर आरूढ होतो. तिथपर्यंतच आपली बुद्धी सीमित असते, कारण आपण आपल्या बॅकग्राऊंडमध्ये डोकावून पाहत असतो. आपले आजोबा पणजोबा देखील असंच करीत होते. जेव्हा आपल्याला सत्संग प्राप्त होतो, परमात्म्याचं ज्ञान होतं. सत्संगामध्ये हे ज्ञान दिलं जातं. आपण कोण आहात, कुठून आलात, इथे तुम्ही जे कर्म करीत आहात त्याचा उद्देश काय आहे आणि मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाणार आहात. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान होणार नाही की या मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे, तोपर्यंत आपण हे मनुष्य जीवन सफल करू शकणार नाही करू शकणार. जेव्हा आपल्याला याचं ज्ञान होतं, सत्संगामध्ये सांगितलं जातं, मात पिता मिल जाएंगे, मात पिता मिल जाएंगे 184 माँ, सतगुरु सेवा और बंदगी भाई फेर मिलन की ना. जिथेही आपला जन्म होईल, माता पिता तर तिथे मिळतीलच. जर आपण पशु बनलो तिथेही माता पिता, पक्षी बनलो तिथेही माता पिता, मानव बनलो तिथेही माता पिता. हे तर आपल्याला मिळतच राहतील, परंतु सद्गुरू सेवा आणि ही भक्ती म्हणतात परत नाही मिळणार. मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरवर से पत्ता टूट गिरे, बहोर न लगता डर. झूठे सुख को सुख कहे, मान रहा मन मोद, ये सकल चबीना काल का, कुछ मुख में कुछ गोद. बेटा जाया खुशी हुई, खूब बजाए थाल, ये तो आना जाना लगा हुआ है जो कीड़ी का नाल. पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही, ये ऊंची टहनी पात थे, अब पीले हो जाही. पात झड़ता न्यू कहे, सुन भई तरवर राय, अब के बिछुड़े नहीं मिलेंगे, न जाने कहाँ गिरांगे जाए. तरवर कहता पात से, सुनो पात एक बात, यहाँ की यह रीति है, एक आवे एक जात. परमात्मा परमेश्वर पूर्ण ब्रह्म सत्यपुरुष कबीर साहेब हे आमचे पिता आहेत, हे आमचे जनक आहेत, हे आमच्यासाठी भटकत आहेत. आणि काळ भगवानाने ज्याच्या लोकमध्ये आपण राहत आहोत
याने आम्हाला भांग पाजली आहे. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी और सब गट आण अड़ी, और किस किस न समझाऊं या कुआ भांग पड़ी. आता ह्या सांसारिक सुखांच्या शोधात, त्यांच्याच प्राप्तीसाठी उन्हातान्हात ह्या अनमोल जीवनाचा नाश करून घेतो हा भोळा प्राणी. आणि जेव्हा हा संसार सोडून जातो, जेव्हा याचा अंत समय येतो, याच्यावर अनेक आपत्ती ओढवतात. पूर्ण जीवनात याने जो संग्रह केला तो इथेच राहतो हे त्याला दिसेल. या उपर त्या परिवाराला सोडून जायला लागतं ज्याला आपण आपलं म्हणतो, ज्याच्याशिवाय आपण एक क्षणही राहू शकत नव्हतो, आणि जायला लागतंच. तर परमात्मा म्हणतात, इथं जे काम तुम्ही करायला हवं होतं ते आपण सुरू पण केलं नाही. जसे काही वृद्धावस्थेतील व्यक्ती एकत्र बसतात कधी, तर ते काय म्हणतात, जोपर्यंत त्यांना तत्वज्ञान होत नाही, एक म्हणतो की बाबा माझी 2 मुले 2 मुली आहेत आणि त्यांची लग्न लावून दिली, सर्वांना संतान दिलं भगवानाने, माझं काम पूर्ण झालं. आता परमात्म्याने बेलाशक घेऊन जावं, आता बेशक मृत्यू येऊ दे मला. तर इथे परमात्मा म्हणतात की बस एवढाच विचार केला होता, एवढीच जाणकारी होती की बस आपलं एवढंच कर्तव्य आहे. परमेश्वर म्हणतात की हे कर्म तर पशुही करतात, पक्षीही करतात. तुम्ही वेगळं असं काय केलं? आणि तुम्ही म्हणताय की ज्याने माझं जीवन सफल झालं, हे तर बर्बाद झालं तुमचं जीवन. आपण जे करायला हवं होतं ते तर सुरूसुद्धा केलं नाही, त्याची तर सुरुवातही केली नाही, जे मनुष्य जीवनात करायला हवं होतं. आता जे व्हायचं होतं ते तुमचं प्रारब्ध होतं, ते आपल्याला मिळणारच होतं. आता जसं मुलांची लग्न होतात, लग्न होताच कुटुंबाची देखील इच्छा असते आणि स्वतःची देखील इच्छा असते की मुलगा व्हावा. तसं तर परमात्म्याचा जो नियम आहे, त्याचं जे ज्ञान आहे, हे सांसारिक विचारांपासून भिन्न असतं. आणि भक्त आणि जग यांचा आपापसातला विरोध यासाठी असतो की जे भक्तीचे नियम असतात ते संसाराच्या नियमांच्या विपरीत असतात. परमात्मा तर म्हणतात की मुलगा आणि मुलगी यामध्ये फरक केवळ मूर्खच करतात, ज्यांना कसलंच ज्ञान नाही. तरीही आम्ही ज्या पद्धतीने अभ्यास केला होता, ज्ञान ऐकवतायत परमात्मा की मुलाच्या इच्छेत आणि आशा ठेवतो की मुलगा व्हावा, पण मुलगी होते. दुसऱ्या वेळी पुन्हा इच्छा करतात की भगवंता आता तरी मुलगा होऊ दे, तेव्हाही मुलगीच होते. मग तिसरीही मुलगीच होते, चौथी पण होते आणि 5वी पण, आणि मुलगा होतच नाही. जसं आपण ऐकायचो की भाई त्याची 4 एकर जमीन होती, त्याने आता 16 एकर जमीन बनवली आपल्या कष्टाने. खूप मेहनत केली तेव्हा झालं. दुसरे काय मेहनत करत नव्हते, ते देखील अशीच मेहनत करत होते, पण त्यांना काही मिळालं नाही. तर जे तुम्हाला मिळतंय ते तुमच्या पूर्वजन्माचे संस्कार, प्रारब्ध तुमच्या भाग्यात लिहिलेले, ना तुम्ही इच्छिलेलं ना तुम्ही केलेलं. जशी त्यांना मुलाची इच्छा होती, ना त्यांनी इच्छिलेलं घडलं ना केलेलं, तेच घडलं जे प्रारब्धात होतं. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की आपण जे करायला हवं होतं ह्या मनुष्य जीवनात, ते तर सुरूही केलं नाही आणि वाया घालवलं अनमोल जीवन. आता पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी आपण सत्संगासाठी येतो, हे ज्ञान मिळवतो, तर तेव्हा आपली अवस्था अशी होते, जे पुण्यकर्मी प्राणी असतात. कशी होते? एक शेतकरी होता आणि तो
बाजरीची राखण करत होता. बाजरी लावतात तर त्यासाठी एक एक मंच बनवतात उंच. त्याला मचाण असंही म्हणतात, त्याला झोंडा असंही म्हणतात, मचाण असंही म्हणतात. तर त्या मचाणावरती उभं राहून गोफण बनवतो. गोफण त्यात एक खडा ठेवून आणि त्याला गोल फिरवून फेकतो. चिमण्यांना, पक्ष्यांना उडवून लावतो, जे बाजरीच्या पिकाचं नुकसान करतात. तर त्या आवाजामुळे आणि खड्यांच्या इकडे तिकडे पडण्याने त्या चिमण्या उडून जातात शेतातून. तर त्यासाठी शेतकरी काय करतो, छोटे छोटे मातीचे गोळे बनवतो आणि त्यांना ठेवून देतो आपल्या मटक्यामध्ये वाळवून. मग ते असे गोफणीतून फटकारत राहतो. गलोल टाईप असतं ते. एकदा पाऊस खूप पडला, त्याचे सगळे गोळे भिजून गेले. जवळच एक छोटी टेकडी होती. उंच असा डोंगर होता छोटासा. त्याने विचार केला की चला तिथे जाऊन दगड उचलून आणू. 1 किलोमीटर अंतरावर होता. छोटे छोटे दगड शोधायला तिथं गेला. तर त्याने काय पाहिलं की पाण्याने माती वाहून गेल्याने खूप छान गोल गोल असे खूप गोटे मिळाले त्याला, चकचकीत. ते घेऊन आला. 20-30 होते. त्याचं काम भागलं. तर ते घेऊन आला होता तो चकचकीत असे गोटे 200-250 ग्रॅमचे, जे त्याच्या कामासाठी अगदी योग्य होते. तिकडे त्याची पत्नी छोट्या मुलाला घेऊन त्याच्यासाठी भाकरी घेऊन गेली. तर काय झालं, मुलाने त्यातला एक गोटा उचलला जो चकचकीत गुळगुळीत होता. खेळता खेळता त्यानं तो उचलला. इकडे त्याची पत्नी जेवण देऊन परत घरी आली मुलाला घेऊन. मुलाने तो हातातच आणला. आता त्याच्या पत्नीला काही सामान आणायचं होतं. तिने विचार केला, हा दगड आहे आणि दुकानदाराला देते, काही नाही तर त्याचं वजन म्हणून तो उपयोग करेल. बाट. तो दगड घेऊन ती शेठकडे गेली गावातल्या. त्याला म्हणू लागली, हा दगड काही तुमच्या उपयोगी पडला तर पहा, त्याच्या बदल्यात मला काही सामान द्या. मीठ मिरची काही देऊ शकत असाल तर तुमच्या हा उपयोगी येईल. वजन बनवा. त्याच्या शेजारी बसला होता त्याचा एक नातेवाईक. तो जव्हेरी होता. त्याच्या लगेच लक्षात आलं की हा साधा दगड नाही, हा तर लाल आहे. तर शेठ म्हणाला, भाई हा तर लाल आहे. तर त्या शेतकऱ्याच्या पत्नीला दुकानदार म्हणाला, भगिनी तुला काय सामान हवं आहे, द्या, तुमची मर्जी असेल ते द्या. म्हणाला ठीक आहे. 20 मण बाजरी म्हणजे बाजरीची पोती दिली 5-7, साखरेची, गुळाची, काही सामान. तिचं घर भरून टाकलं. तिच्या मनात आलं, या दुकानदाराला वेडबीड लागले काय, लालाजी बहुतेक वेडा झाला, जाऊ दे माझं काय जातंय. त्याने भरून टाकलं. तर संध्याकाळी तो शेतकरी आला घरी. त्याने घरात पाहिलं, हे एवढं आणलंस कुठून तू. असा असा एक गोटा होता, मुलाने आणला होता आणि मी गेले होते अशा अशा दुकानदाराला, शेठला देईन, आपलं वजन म्हणून वापरेल, बट्टा. मी त्याला म्हटलं की याच्या बदल्यात काहीतरी थोडंफार सामान दे. मला वाटलं मीठ मिरची असं काहीतरी देईल. तो तर म्हणाला, हे घेऊन जा ताई, हा तर फार मूल्यवान आहे, दगड नाही हा. आणि त्याने हे घर भरून टाकलं, एवढं सामान दिलं. आता त्याने काय केलं की ते दगड जे लाल होते त्याला ओळखता आले नव्हते. त्यांना तो अशा गलोलीत भरायचा गोफणीत आणि असे फटकावून द्यायचा. जवळच नदी होती, दर्या होता. आता ते सगळेच्या सगळे दगड नदीत पडले. त्याचा तर उद्देश होता की दगड कुठेही पडू देत, पण चिमण्या उडून जायला हव्यात. तो म्हणू लागला की अरे रे, अनर्थ झाला. हे तर माझ्याकडे 30-40 होते आणि एकाची एवढी किंमत. मी तर ते सगळे घालवले, बर्बाद करून टाकले ते किमती, ज्ञान नसल्याने. तर पुण्यात्म्यांनो, ह्या मनुष्य जीवनात जे श्वास आहेत आपले,
हे इतके किमती आहेत. ज्यांना ज्ञान नसल्यामुळे विना सत्संगाने आपण असेच त्या भोळ्या शेतकऱ्यासारखे वाया घालवत आहोत. आणि ज्यावेळी आपल्या आत्म्यामध्ये हे तत्वज्ञान सामावेल, आपलं वाया गेलेलं आयुष्य खूप आठवत राहील. पश्चात्ताप होईल, रडत बसाल एका कोपऱ्यात जाऊन की मी काय केलं हे आयुष्यभर, भार वाहिला. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.